कांबळे, भिवंडी तालुक्यातील अंबाडी पोलीस चौकी, गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही चौकी येते. आणि काल 2 दिवसापासून इथले PI बच्चाव साहेब आणि नाईक साहेब, साळुंके साहेब आणि कोळी साहेब, कोटकरे साहेब यांनी मला फोन केला की अशी अशी महिला इथं पडलेली आहे ब्रिजखाली, आजारी इथे वाटते, तिला उपचार केल्याचा व्यवस्थित होईल. मी आल्यानंतर ह्या महिलेला पाहिलं तर ही महिला 2018 19 अंबाडनाथवर आहे, मागून खाते आणि ब्रिजखाली झोपते. पण आता तिला 70 वय आहे तिचं, ती मुरबाडचं सांगते गाव तिचं, पण ती मेंटली जरा थोडीफार डिस्टर्ब आहे असा अंदाज आहे. पण ती व्यवस्थित बोलते, पैसे दिले ते ओळखते, मागून खाते एवढे वर्ष ती. आता आपण साहेबांनी मला सांगितलं की अशी जी आजी पडलेली आहे, तर आपण तिला आता रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या किसन मल्हारी लोखंडे एक्स आर्मी त्यांच्या आश्रमामध्ये तिला घेऊन जाणार आहोत. तिथे आपण तिचा उपचार करणार आहोत. आणि जोपर्यंत हा व्हिडिओ कशाकरता घेतो मी, प्रत्येक वेळेला पोलिसांना सहकार्य व्हावं, कोणाची मिसिंग कंप्लेंट असेल, तक्रार असेल तर ही पोस्ट बघून अनेक जण आम्ही घरी सोडलेले आहेत, रस्ता चुकलेला आहेत, कोणाचे आई वडील आहेत, असे व्हिडिओ ह्याकरता घेतो. ही व्हायरल झाल्यानंतर कोणतरी ओळखतं यांना, त्यांचे नातेवाईक ओळखतं आणि त्यांना शोधत तिथं पोलीस स्टेशनला येतं आणि यांना घरी घेऊन जातात. तर आत्ता आपण तत्पूर्वी त्यांना मराठा लाईफ फाउंडेशन, किसन मल्हारी लोखंडे एक्स आर्मी मॅन, रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या त्या आश्रमामध्ये आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी लोखंडे साहेबांनी घेतलेली आहे. माझ्यासोबत अनेक वेळी डॉक्टर साहेब, डॉक्टर काळजी, पायलट प्रवीण, 108चा ॲम्ब्युलन्स सर्व्हिसचा खूप मोठा हिस्सा आहे याच्यामध्ये. रस्त्यावर काम करणारे पोलीस यांना कधीच कोणी दाखवत नाही, पण ते खरोखर त्यांच्यापासून सुरुवात होते. आणि अशा गरीबांना आमच्यापर्यंत मेसेज येतो आणि आम्ही या असलेल्या अशा गरजूंना, अनाथांना उपचार करून त्यांना आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी घेत असतो. मी खाली माझा नंबर देतो तुम्हाला, किंवा नंबर सांगतो 9096321003 हा माझा नंबर आहे. जर या आजीबद्दल कोणाला माहिती असेल, याचे नातेवाईक सापडले तर कृपया करून कॉन्टॅक्ट करा किंवा गणेशपुरी पोलीस स्टेशनला संपर्क करा. आणि हिला आम्ही आता एक्स आर्मी रिटायर्ड किसन मल्हारी लोखंडे यांच्या आश्रमामध्ये नेऊन पहिल्यांदा ट्रीटमेंट करणार आहोत. नंतर तिची कपडे वगैरे सगळे व्यवस्थित, आजी आता बघितले असेल, आजी दाखव जरा. आजी ह्या आश्रमामध्ये घेऊन जाणार आहोत. पोलिसांचं बच्चाव साहेबांनी तसं पत्र दिलेलं आहे आणि मला नेहमीच सहकार्य लागतं, कोळी मेजरांचं किंवा कोतकरी मेजरांचं आणि 108चं